समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एका युवा सरपंचांनी दंड ठोठावले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा सरपंच म्हणून ओळख असणारे कालिदास भाऊ नवले हे त्यांचे नाव आहे। गेवराई तालुक्यातील पाडळसिंग गटातील चर्चेतील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। युवा सरपंच कालिदास भाऊ नवले यांची रुई पॅटर्न महाराष्ट्रासह देशभर रेशीम रुई म्हणून ओळखले जात आहे। कोरडवाहू भागात पाण्याचे व्यवस्थापन करून 11 किलोमीटर नदी खोलीकरण दर्जेदार मोठे काम उभा करणारे पाडळसिंगी गटामध्ये ज्यांची वेगळीच छाप आहे। एरळा न्यूजच्या प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूयात। तुम्ही भरपूर काम केले, ते कशा पद्धतीने केले? मी माझ्या परिसरात म्हणजे काजळवाडी रुई ते धानोरा आणि खाली जी जाणारी नदी जळगावचा शिवार काय असन जरम तांड्याचा पुन्हा बोरगावचा काही शिवार हा शिवार येतो, तर या दरम्यानचे 11 किलोमीटर नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण मी केले, ज्याच्यामधून मी 1 रुपयाही प्रशासनाचा घेतला नाही। बरोबर। नाम फाउंडेशननी मला एक त्या ठिकाणी 10-12 पोकलँड नाम फाउंडेशन दिल्या, सिद्धविनायक ट्रस्टनी काही दिल्या आणि 35 लाख रुपये ह्या सगळ्या प्रक्रियेला डिझेल लागलं। त्यामध्ये माझ्या गावाने 10 लाख रुपये कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि ग्लोबल एनजीओ जे मयंक गांधीचं जे ग्लोबल एनजीओ आहे त्यांनी माझं काम पाहून मला तिथं 25 लाख मदत केली। अशा पद्धतीने खोलीकरण रुंदीकरण झाले, जेणेकरून माझ्या ह्या परिसरातील शेतकरीची शेती ही बागायती झाली। बरोबर। त्यामुळे शेतकरी सुखावला। नाही, शेतीला पूरक लोकांना तुम्ही पाणी पोहोचलं, परिसरामध्ये तुमचा नेटवर्क आहे, प्रत्येक गावामध्ये तुमचं कसं संघटन आहे? 2001 पासून मी सक्रिय राजकारणात, म्हणजे तब्बल गेली 24 वर्ष 25 वर्ष झालं असेल मी लोकांमध्ये। प्रत्येक गावातले किमान 100 युवक वयोवृद्ध लोक असतील माझ्या व्यक्तिशा परिचयाचे। सर्कलमध्येच नाही, तालुक्यात असं गाव नाही की ज्या गावात माझ्या परिचयाचा मित्र परिवार आता मी कुणाच्या मदतीला पडू नये, असं तालुक्यामध्ये गाव नाही। आणि राहिला विषय आमच्या पाडळसिंगी सर्कलचा, या गटाचा, तर या गटामधल्या प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावरती प्रत्येक गावावरती मला माझ्यावर प्रेम करणारे माझा मित्रवर्ग आहे आणि मी कुणाच्या नाही कुणाच्या कुठल्या कामाला पडलेलो आहे, त्यामुळे माझा सर्वांचा संपर्क आहे। मला त्याचं काय असं वाटतं? बरोबर आहे, कारण मतदारांचा बघितला आपण की वाढदिवसाच्या वेगळ्या पद्धतीने झालाय की डायरेक्ट तुम्हाला जिल्हा परिषदेच्या भावी शुभेच्छा दिल्यात नागरिकांनी, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलात तुम्ही। परंतु आगामी निवडणुकीमध्ये महायुतीकडून तिकीट घेणार आहेत तुम्ही, भैयासाहेबांच्या जवळचे विश्वास म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, तर ग्रामीण भागामध्ये अजून तुम्ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काय मुद्दे मांडणार आहे? एक बघा, आता मी रेशीम शेतीच्या माध्यमातून जिल्हा नव्हे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर माझ्या गावाचं नाव लिहिलं। माझा पॅटर्नचा अनुकरण करून माझ्या गावालगत असणारे समजा माझ्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गतलं काजळवाडी असन, माझ्या गावाच्या जवळचं असेल धानोरा असन, या ठिकाणी जळगाव असेल, डिग्रज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।